मतदार यादीमधला घोळ दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी। तर आयोगाची वेबसाईट दुसरीच व्यक्ती हाताळत असल्याचा जयंत पाटलांना संशय। इतके गोंधळलेले विरोधक आपण कधीही पाहिले नाहीत। निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। तर चूक लक्षात आल्यामुळे पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा। नाशिक मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा। मनपा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये भाजपची बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली बैठक। निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार। महाराष्ट्राच्या नशिबी गतिमान नव्हे मंद सरकार। बंद पाडणाऱ्या योजनांवरून सरकारवर सामनातून टीका। आगामी निवडणुकांमधून समाचार घेण्याचं जनतेला आवाहन। आता नाशिकमध्येही बुलडोझरचा यूपी पॅटर्न। आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर। अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त। नाशिक जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प राहणार। लासलगाव पिंपळगाव मुख्य बाजार समितीमध्ये दिवाळी निमित्तानं व्यापारी सुट्टी घेणार। दिवाळीच्या तोंडावर राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाची हजेरी। अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी अडचणीत। औषधांची कठोर गुणवत्ता तपासणीसाठी कायदा। विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारचा निर्णय। केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणणार। टीनेजर्सच्या इन्स्टावर मर्यादा। आक्षेपार्ह कंटेंटवर मेटाकडून बंदी। PG-13 कंटेंट पाहता येणार। सेटिंग बदलायला पालकांची परवानगी गरजेची। वीस वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा मान। 2030च्या स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार।